नाही त्रिभुवनी सुखया समान, म्हणवने मन स्थिरावले. धरी येली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. शीतळ होऊनी पावलो विश्रांती, नसा हे पुढते चाली चित्ता. धरी गेली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. तुका म्हणे झाले सकळ सोहळे, तुका म्हणे झाले सकळ सोहळे. पुरविले डोहळे पांडुरंगे, धरी येली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, कैसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या विठ्ठल. विठ्ठल 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 नाही त्रिभुवनी सुखया समान, मनवने मन स्थिरावले. धरी येली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. अनंत कृपा सिंधू भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय, उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये चिकी पाटील फाउंडेशन, भारत सेवा समिती, भारत माता सेवा समितीच्या वतीने संपन्न होत असणारा हा देव दुर्लभ भक्ती सोहळा कुशल संयोजक आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ आणि उपस्थित गुरुबंधू भाविक सज्जन, मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाकरता ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीची या कार्यक्रमाच्या द्वारे पूर्तता होत आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासाकरता धर्माची गरज आहे, नीतीची गरज आहे, संस्कृतीची गरज आहे, देश सेवेची गरज आहे, अध्यात्माची गरज आहे आणि भक्तीची गरज आहे. विठ्ठल 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 या समारंभाकडे दृष्टिक्षेप केल्यानंतर वाणी थबकते महाराज, थांबते वाणी. किती भाविक मंडळी या ठिकाणी एकत्र आली आहे. आमच्या जोग महाराज संस्थेचे परीक्षक बळीराम शास्त्री महाराज आहेत, अध्यापक येवले शास्त्री आहेत. आत्ताच आपल्याला माहिती झाल्याप्रमाणे जवळजवळ 150 कीर्तनकार उपस्थित आहेत. मला वाटतं कुंभमेळा यापेक्षा वेगळा नसतो. कुंभमेळा यालाच म्हणतात. तेव्हा अनेक सज्जन या ठिकाणी एकत्र येतात, त्याचं नाव आहे कुंभमेळा. विठ्ठल
तेव्हा या आनंदाच्या क्षणामध्ये मला वाटतं चिखलीकराच्या आध्यात्मिक जीवनाच्या इतिहासामध्ये हे सुवर्णाचं पान आणि अमृताच्या शाईनं लिहावं इतकं सुंदर अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. शिवकृष्णयोगी गंजेंद्र बाबांची उपस्थिती आहे. सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्याकरता आणि अशा प्रकारचं चित्र एकत्र होणं अत्यंत आवश्यक आहे. या संयोजकाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. मनुष्याचं जीवन हे कुठल्या तरी केंद्राभोवती फिरणारं जीवन आहे. एक केंद्र आहे. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये माणसाची केंद्र बदलतात. मनुष्य 6 वर्षाचा झाला की त्याच्या जीवनाचं केंद्र विद्या असतं. पदवीधर झाला की जीवनाचं केंद्र बदलतं. मग कुठेतरी अर्थार्जनाकरता एखादी नोकरी त्याला आवश्यक असते. केंद्र बदललं. नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा केंद्र बदलतं. 2 हाताचे 4 हात होणं केंद्र बदलतं. नंतर आपला पुढे वंशवृद्धी व्हावी, संतान व्हावं, केंद्र बदलतं. प्रपंचामध्ये माणसाच्या जीवनाची केंद्र सतत बदलत असतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मात्र कधीही केंद्र बदलत नाही. प्रत्येक कुठल्या तरी केंद्राच्या भोवती फिरत असतं. हे मृदंगवादक मंडळी आहेत, यांच्या समोर तालाचं केंद्र असतं. तालाच्या भोवती ते फिरत असतात. गायक मंडळी मुख्य स्वराच्या भोवती फिरत असतात. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये आपल्या केंद्राच्या भोवती फिरत असतं. फिरणं हे विशेष नाही. माणसाच्या जीवनामध्ये फिरणं थांबणं हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्य प्रवाहित होत असतो, बदल करत असतो. कधी चंचल असतो तर कधी निश्चल असतो. माणूस चंचल होतो, तो निश्चलपणा मिळवण्याकरता चंचल होत असतो. निश्चलता ही माणसाच्या जीवनामध्ये शेवटची अवस्था आहे. याच्या पलीकडे अद्याप कोणी गेला नाही, जात नाही आणि जाणार नाही. इतकी माणसाच्या जीवनामध्ये निश्चलता हवी आहे. पण चंचलता 2 दृष्टिकोनातून आपल्याला दिसते. एक देहाच्या दृष्टिकोनातून चंचलता आहे, तर दृष्टी जीवनाच्या दृष्टिकोनातून चंचलता आहे. देहाच्या दृष्टिकोनातून चंचलता आहे. क्षणाक्षणाला देह आपला काळाच्या जबड्यात चाललेला आहे, ही चंचलता आहे. बरं, एक देह नव्हे अनेक देह घेत आपण आलो, ही चंचलता आहे. किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती भावे भजिता, किती भावे भजिता, जीव भ्याला मनवाने, जीव भ्याला भजिता, किती वेळा भजिता, मनवाने जीव भ्याला, मनवाने जीव भ्याला, जन्माया किती वावे भजित, किती वावे भजित, किती वावे भजित, किती वेळा जन्माया किती वावे भजित, किती वावे भजित, किती वावे भजित. देहाची चंचलता आपण भोगत आलेलो. जडबुद्धीच्या माणसाला जन्म आणि मृत्यू या मधला काळ एवढंच जीवन वाटतं. आपल्या संस्कृतीने मात्र जन्माच्या अगोदरही आपलं जीवन आहे आणि देह पडल्यानंतरही जीवन आहे. असं माणसाच्या जीवनाविषयी खूप मोठं संशोधन केलेलं आहे.
या देहाच्या अगोदर आपण कोणीतरी होतो आणि देह पडल्यानंतर कोणीतरी होणार आहोत. आपण आमचे गुरुबंधू संगीत रामायणकार रामजाऊ महाराज ढोक यांच्या मुखातून ऐकलं असेल किंवा ऐकणार असाल. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान प्रभुरामचंद्र जेवण करत होते. भगवती सीता माता वाढत होते. वाढता वाढता आणि भगवान प्रभुरामचंद्रांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आढळलं. गालातल्या गालात हसले. नेमकं भगवती सीता मातेचं लक्ष गेलं आणि प्रभुरामचंद्रांना विचारलं, तुम्ही हसलात का हसलात? मोठ्या माणसांना फार अडचणी असतात महाराज, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा पंचनामा होत असतो. का हसलात? भगवान प्रभुरामचंद्र म्हणतात, हसण्यासारखं दिसलं म्हणून हसलो. काय माझ्याकडून चुकलं का? नाही नाही. मग काय? एक विसंगती दिसली म्हणून हसलो. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. माणसं हसतात कधी? विसंगती झाली की माणसं हसतात. एका मुलाने आपल्या बापाच्या कपाटातला एक फोटोचा अल्बम काढला. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळा पाहिला. तो अल्बम होता त्याच्या बापाच्या आणि आईच्या लग्नाचा. तो आपल्या बापाकडे गेला, बाबा तुमच्या आणि आईच्या लग्नामध्ये माझा फोटो कसा काय निघाला नाही? विसंगती. माणसं हसतात. बापाने सांगितलं तू गावाला गेल्यामुळे फोटो आला नाही. ही विसंगतीच. विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. का असला सांगा? भगवान प्रभुरामचंद्रांनी एक दृश्य दाखवलं. मुंगळ्याची ओळ होती. एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसरा मुंगळा चाललेला होता. वरच्या मुंगळ्याला पाहून हसलो. म्हणजे काय हसायसारखं आहे? तो कीटक आहे, त्याच्याकडे काय विचार आहे का? हसण्यासारखं आहे का त्याच्यात? भगवान प्रभुरामचंद्राने सांगितलं तिथे त्यात हसण्यासारखं असं आहे, तो पाठीवर बसलेला मुंगळा आहे ना, तो सामान्य नाही. तो मागच्या जन्मामध्ये स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलं आणि तो मुंगळ्याच्या जन्माला आला. बऱ्याच वेळेला असं होतं, पद जातं पण सवय जात नाही. त्याचं पद गेलंय पण सवय गेली नाही. मागच्या जन्मामध्ये ऐरावतार बसण्याची सवय होती. याही जन्मामध्ये ती सवय न गेल्यामुळे तो आपली सवय दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून भागवतो म्हणून हसतोय. अर्थात ज्याला आपण पूर्वजन्म म्हणतो आणि देह पडल्यानंतर पुनर्जन्म म्हणतो, ही देहाची चंचलता, जीवाची चंचलता आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडेलो आवर ते भोवरा, बहु थोरा ओळसिया. कितीतरी आम्ही फिरत आलो. हे जसं देहाचं फिरणं आहे तसं माणसाच्या मनाचं सुद्धा सतत भ्रमण आहे. एका ठिकाणी राहत नाही मन. एक महत्वाचं वाक्य सांगतो, चंचलता ही दुःखाची जननी आहे आणि निश्चलता ही सुखाची जननी आहे. माणूस आपल्या निश्चलतेच्या केंद्राभोवती सारखा फिरतो पण तो दुःखी होतो. सुखी होण्याकरता कुठेतरी त्याला थांबायचंय. थांबल्याशिवाय तो सुखी होत नसतो. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये क्षण एक तोही नाही विसावा, 184 घेतल्या हवा, भोवंडी ते पाठी लागल्या धावा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. थांबत नाही महाराज, हे थांबू देत नाही. राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल, एका ठिकाणी ठेवू शकत नाही. पण जीवनाची पूर्णता मनुष्य जोपर्यंत निश्चल होत नाही तोपर्यंत पूर्णता नाही. सामान्य माणसं अपूर्णतेचं जीवन जगतात. विचारी माणसं पूर्ण जीवनाच्या मार्गात राहतात. पुरुषार्थी माणसं पूर्ण जीवन मिळवतात आणि संत मंडळी जगाचं पूर्ण जीवन करतात. विठ्ठल विठ्ठल
माणसाच्या क्रिया बदलतात, ज्ञान बदलतं, भावना बदलतात, अनुभव बदलतो, हे सगळं बदलतं. पण काही जीवनामध्ये मात्र कुठलाही बदल होत नाही. संत जीवनामध्ये कुठलाही बदल होत नाही. का बदल होत नाही? एक फार मोठ्या आनंदाच्या भूमिकेवर ते पोहोचलेले असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज स्थिर स्वरूपाला प्राप्त झालेले होते. ज्यांचं कर्म बदलत नव्हतं, साधना बदलत नव्हती, अनुभव बदलत नव्हता, ज्ञान बदलत नव्हतं, अशा स्थैर्याला प्राप्त झालेले होते. मोठ्या जीवनाची चौकशी होत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज मोठे, त्यांच्या जीवनाची चौकशी होते. एक वाक्य आहे, बडो की होत बडाई, गरीबन की होय ना कोय. मोठ्याचा मोठेपणा होत असतो. आपल्याला कल्पना आहे, गिरीधर नाव ऐकल्यानंतर आपल्या लक्षात कोण येतो? भगवान श्रीकृष्ण. 7 दिवस त्यांनी आपल्या करंगळे गोवर्धन पर्वत धारण केला, त्यांना गिरीधर म्हणतात. पण आश्चर्य महाराज, हनुमान कितना गिरी उठाये, गिरीधर कहे ना कोय. हनुमंताने काय थोडे पर्वत उचलले का? म्हणतं का कोणी गिरीधर? बडो की होत बडाई, गरीबन की होय ना कोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मोठं जीवन, महाराजांच्या जीवनाची चौकशी होऊ लागली. विचारवंत विचारू लागले, महाराज तुम्ही अत्यंत शांत आहात, कुठलाही बदल नाही, धावपळ नाही, चेहऱ्यावर पाहिलं इतकी आनंदाची टवटवी फुललेली दिसते तुमच्या, सतत तुम्ही स्थिर आहात. का स्थिर झालात? याचं उत्तर काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबर आहे, त्याचं उत्तर देतो. नाही त्रिभुवने सुखया समान, मनवोने मन स्थिरावले. आम्ही स्थिर झालो, ज्याच्यात स्थिर झालो याच्यासारखं सुख त्रैलोक्यात नाही. पहिल्यांदा आपल्याला पहिल्या शब्दाचा विचार करायचा. नाही, नाही म्हणजे निषेध. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून क्रियापद शेवटी येतं. संतांना मात्र वाङ्मयाला व्याकरणाचे नियम लागत नाही. संत हे व्याकरणाचे दास नसतात, व्याकरण संतांचं दास असतं. विद्वानांना हे कळेल. महाराजांची गाथा जर आपण पाहिली तर काही शब्दाचे प्रत्यय स्वतंत्र आहेत. वाटोले, पाहता, शिनले, डोळुले, कुठले प्रत्यय थे स्वतंत्र आहेत. नाही म्हणण्यामध्ये तुकाराम महाराजांचा इतका निश्चय आहे, ते क्रियापद शेवट ठेवत नाहीत, सुरुवातीला सांगतात. नाही, त्रिभुवनात असं सुख नाही. एक महत्वाचा विचार आहे, कुठलाही निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो. पुन्हा वाक्य सांगतो, कोणताही निषेध प्राप्तिपूर्वक असतो. उगा एखाद्या माणसाने म्हणालं की मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद नको, म्हणण्याला अर्थ आहे का हो कोणाला? कोणीतरी घ्या म्हणावं आणि मग नको म्हणावं, याला अर्थ आहे. निषेध
हा प्राप्तिपूर्वक असतं. आमच्या लहानपणामध्ये हिंदी पुस्तकामध्ये कविता होती, एक ओलं द्राक्षाच्या बागेमध्ये येईल. सुंदर अशा प्रकारचे पिकलेले टपोरे द्राक्ष पाहिले आणि पाहिल्यानंतर ते स्तुती करू लागलं, कितने अच्छे आहे अंगूर, कितने मीठे आहे अंगूर, किती चांगले आहेत, स्तुती करू लागले. खाण्याकरता जेव्हा ते उड्या मारू लागलं, उड्या मारता मारता तो मंडप उंच असल्यामुळे तोंडाला येईना आणि मग म्हणायला लागलं, कितने खट्टे आहे अंगूर, तोंडाला येत नाहीत म्हणून. माझा मुद्दा असा आहे, नाही म्हणणं तेव्हाच योग्य आहे जेव्हा मिळत असेल, अनुभवात असेल तेव्हा म्हणावं नाही. तुकोबारा म्हणतात, त्रिभुवनात असं सुख नाही पण तुम्हाला मिळालं का? त्रिभुवनाचं सुख तुम्हाला माहीत आहे का? मग त्याचा तुम्ही निषेध केला तर त्याचा उपयोग आहे. आपल्या शास्त्रामध्ये ऊर्ध्व लोकामध्ये स्वर्ग आहे, अधोलोकामध्ये नरक लोक आहे, मध्य लोकामध्ये मृत्यू लोक आहे. या तिन्ही लोकाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर संतांचा स्पर्श तिन्ही लोकाला होतो. भक्तीचं महात्म्य असं आहे की भगवत भक्त इच्छा झाल्यानंतर आपल्या देहाने प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये असे प्रसंग आहेत, महाभारतामध्ये प्रसंग आहे, जेव्हा अर्जुन हे इंद्राचे अंश होते आणि म्हणून अर्जुनाला इंद्राने स्वर्ग लोकामध्ये बोलवलं. खूप मोठा सन्मान झाला आणि अर्जुनाची करमणूक करण्याकरता उर्वशीचं नृत्य ठेवलं. अर्जुन मोठे कलाकार होते, संगीतज्ञ होते, त्यांना नृत्य समजत होतं. नृत्यामध्ये चलन चितवन याचे भाव काय असतात हे सगळं त्यांना कळत होतं. उर्वशी नाचत होती आणि अर्जुन एकाग्र चित्ताने पाहत होते. उर्वशीच्या लक्षात आलं की ज्या अर्थी एकाग्र चित्ताने माझ्या नृत्याकडे पाहतात त्या अर्थी ते माझ्यावर खुश आहेत. उर्वशीने आपली देहकामना अर्जुनाच्या पुढे व्यक्त केली. अर्जुनाने सांगितलं, आम्ही वैष्णव आहोत, पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईची. आमचं एक व्रत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय ना ते मला ऐकवत सुद्धा नाही. शेवटी उर्वशी रागावली, अर्जुना, अरे माझ्या प्राप्तीकरता स्वर्गाधिक कितीतरी कर्म करावी लागतात तेव्हा मी प्राप्त होत असते. मी स्वतःहून तुला प्रसन्न झाले, तू मला प्रसन्न होत नाहीस, एक लक्षात ठेव. या पोटी मी तुला क्रोधाने शाप देते, 1 वर्षभर ना पुरुष ना स्त्री असा होशील. अर्जुनाने सांगितलं, तो शाप पत्करेन पण अनुचित कर्म करणार नाही. हा प्रसंग आपल्याला एकच सांगतो की अर्जुन हे भगवत भक्त होते आणि ते देहाने स्वर्गापर्यंत गेले, याचा दाखला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा एक प्रसंग असा आहे, उद्दालक नावाचे ऋषी आणि नचिकेत नावाचा मुलगा. उद्दालकाने विश्वजित नावाचा यज्ञ सुरू केला. त्याचा नियम असा असतो, आपल्या आवडणाऱ्या वस्तू सर्व देऊन टाकायच्या असतात. पण उद्दालकाने तो नियम भंग केला आणि निरुपयोगी अशा प्रकारचे गायी देणं सुरू केलं. ज्यांना चारा खाता येत नाही, पाणी पिता येत नाही, दूध देऊ शकत नाही, अशा भाकड गायी द्यायला सुरुवात केली. काही वेळेला माणसाची प्रवृत्ती असते, जे प्रपंचामध्ये उपयोगाला येत नाही ते परमार्थामध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. एखादी नोट कुठे दुकानदार घेईना, मग ते न चालणारी नोट देवाच्या पेटीमध्ये पडते. खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी. आता सध्या श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं राहतात. एखादी सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाच्या पूजेचे साहित्य असतं ते बहुतेक प्रपंचात न चालणारच असतं. एखादा मुलगा मॅट्रिकमध्ये पास होत जर नसेल, 4-5 वर्ष पुन्हा पुन्हा तपश्चर्या करू लागला तर माणसं त्याला शिकवतात, कशाला छंद लागला, जाणं आळंदीला शिकायला. आळंदी काय निर्बुद्धाचं काम आहे का महाराज? आयुष्य जातं, एका अक्षराचा तळ लागत नाही. मला सांगायचं एवढं आहे की निरुपयोगी माणसं परमार्थामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात. ही एक प्रवृत्ती आहे. उद्दालकाने तो प्रयत्न केला. वास्तविक उद्दालकाचा नचिकेत हा मुलगा अत्यंत आवडता होता आणि तो कोणाला तरी देण्याचं योग्य होतं. आपले बाप निरुपयोगी वस्तू देतात, आपल्याला कोणाला देणार आहेत? नचिकेत उद्दालका पुढे गेला, बाबा
कोणाला मला देणार तुम्ही सांगा. ते पटलं नाही मला. उद्दालकाने पाठ फिरवली. पुन्हा पुढे आला. बाबा मला कोणाला देणार. पुन्हा पाठ फिरवली. अहो बाबा मला कोणाला देणार सांगा ना. रागाच्या भरात उद्दालकाने सांगितलं जा तुला यमाला दिलं. उपनिषदाचा इतिहास असा सांगतो की नचिकेत या मृत्यूलोकाला देहाला घेऊन यमलोकामध्ये गेला. 3 दिवस यम बाहेर गेलेले होते आणि एक तपस्वी पुत्र आपल्या दारामध्ये उभा राहिलेला पाहिल्यानंतर यमाने त्या नचिकेताला 3 वर दिले. ते 3 वर उपनिषदामध्ये फार सुंदर आहेत. मला एवढंच बोलायचं याच्यातून की देहाने यमलोकालाही जाता येतं, देहाने स्वर्गालाही जाता येतं. असं जर असेल तर संत मंडळी या त्रैलोक्याचा निषेध का करू शकू नयेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणे जगन्नाथा चित्त ठेवले. तुकाराम महाराज 3 लोकाचा निषेध करतात. ना हे त्रिभुवनी सुख या समान, यासारखं सुख नाही. पहिल्यांदा आपल्याला सुख पाहावं लागेल. नेमकं काय सुख. सुखाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक वैषयिक सुख, दुसरं ब्रह्मसुख, तिसरं प्रेम सुख. वैषयिक सुख पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा पंच विषयापर्यंत जाणं हे वैषयिक सुख आहे. या वैषयिक सुखाच्या अंतर्गत आणखी काही 2 सुख आहेत. एक अभिमानिक सुख आणि दुसरं मानोरथिक सुख. अभिमानिक सुख म्हणजे फार मोठ्या प्रपंचाचा विस्तार मिळवणं आणि मिळालेल्या प्रपंचाचा मी मालक आहे असा अभिमान धारण करणं. त्या अभिमानापासून होणारं जे सुख आहे त्याला म्हणतात अभिमानिक सुख. एकाचा आकडा मिळवायचा, त्याच्यापुढे 0 जोडायचं, त्याच्यापुढे 0, त्याच्यापुढे 0, संख्या वाढवायची वाढवायची वाढवायची. एका काळामध्ये एकाचाच आकडा निसटतो 0च राहत. अभिमानिक सुख. दुसरं मनोरथजन्य सुख. आपल्या मनाने मनोरथच करत राहणं, त्याच्यातलाच आनंद भोगणं याला म्हणतात मानोरथिक सुख. एक मोठं शहर होतं. 5व्या मजल्यावर कुटुंब राहत होतं. रात्रीची वेळ होती. 10 बाय 10ची खोली होती. सगळं प्रपंच तिथे, स्वयंपाक तिथे, जेवणं तिथे, झोपणं तिथं, साहित्य वस्तू सगळ्या तिथंच. दोघांचं लग्न लागून जवळजवळ 10-12 वर्ष झाली होती. मूलबाळ झालेलं नव्हतं. वेळ रात्रीची दोघांचं जेवण झालेलं होतं आणि दोन्ही त्या पलंगावर झोपलेले होते. पत्नीच्या मनामध्ये एक मनोरथ निर्माण झाला. तिने आपल्या पतीला विचारलं का हो अजून 10-12 वर्ष झाले देवाने आपल्याला मूलबाळ दिलेलं नाही आणि देवाच्या मनात जर मूलबाळ द्यायचं आलं आणि एखादा जर मुलगा झाला, आपलं घर तर लहान आहे, त्याला झोपवणार कुठं. त्या पतीने सांगितलं ती जागा करायची जबाबदारी माझी आहे. हे बघ मागे सरकतो. 1.25 फूट मागे सरकला. आपल्या दोघांमध्ये जागा झाली ना, झोपेल याच्यामध्ये काय अडचण आहे. पत्नीने सांगितलं ठीक आहे. एकाची व्यवस्था झाली. मनोरथाला रोड ब्रेकर नसतो. लागली तिच्या मनामध्ये दुसरा मनोरथ निर्माण झाला का हो एकाची सोय तुम्ही केली पण देवाच्या मनात आणखी दुसरा मुलगा द्यायचा आला मग त्याला कुठं झोपवणार. हो तर दे अजून सरतो म्हटलं. मागे सरकला. 2.5 फूट उंचीहून खाली पडला. कमरेचं हाड मोडलं. मी आता गणित विचारतो आपल्याला. न झालेला मुलगा बापाच्या कमरेचं हाड मोडतो. झालेला मुलगा काय काय मोडील कोणास ठाऊक. विनोद सोडा. मनोरथाचं सुख आहे. दुसरं सुख आहे ब्रह्मसुख. संपूर्ण विश्वाच्या तादात्म्याचा संबंध तोडून ज्याची वृत्ती आत्मस्वरूपामध्ये एकरूप राहते आणि त्यापासून होत असणारं जे सुख आहे त्याचं नाव आहे ब्रह्मसुख. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जीव. सुखे मी निज लोगा शून्य सारोने तिथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते. असं जगाचा बाध होणं आणि वृत्ती आत्माकार बनणं याच्यातून होणारं जे सुख आहे त्याचं नाव आहे ब्रह्मसुख. आणि तिसरं सुख आहे प्रेमसुख.
सगुण साकार भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये जी शक्ती निर्माण होते तिचं नाव आहे प्रेम. आणि या प्रेमातून निर्माण होणारं जे सुख आहे त्याचं नाव आहे प्रेम सुख. सर्व भगवत भक्त सगळ्या जगातल्या सुखात प्रेम सुखाला सर्वात मोठं समजतात. प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख आ प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे आ प्रेम सुख दे 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 प्रेम सुख त्याला म्हणतात. कोणतंही निमित्त नसताना आकर्षण असतं त्याचं नाव आहे प्रेम. प्रपंचामध्ये गरज आणि प्रेम या दोन गोष्टी भिन्न भिन्न असतात. आपण कधी गरजेत असतो तर कधी प्रेमात असतो. भूक लागल्यानंतर जेवा वाटणं ही माणसाच्या जीवनातली गरज आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्यावं वाटणं गरज आहे. आजारी पडल्यानंतर औषध घ्यावं वाटणं गरज आहे. पोटभर मनुष्य जेवण करतो, पोट भरलं की ताट बाजूला सारतो, काही घेत नाही, गरज आहे संपते. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. गरज संपत असते. पोटभर जेवण केल्यानंतर मात्र काही माणसं खिशातून तंबाखूची पिशवी काढतात आणि तंबाखू खातात. का खातात तो? गरज म्हणून खातात का प्रेम म्हणून खातात? नेमकं काय उत्तर आहे? तंबाखू खाणारी माणसं गरज म्हणून खातात का प्रेम म्हणून खातात? वाईट प्रेम म्हणून खातात, नुसतं प्रेम नाही. ज्याची शरीराला गरज नाही, ज्याच्यामुळे माणसाच्या शरीराचा सत्यानाश होतो, मग त्या गोष्टी माणसं करतात ते वाईट प्रेमातूनच करतात. आकर्षण आहे एक प्रकारचं. माणूस पाणी पितो गरज म्हणून पितो. काही माणसं पितात कंसात. का पितात? वाईट प्रेम म्हणून पितात. शुद्ध प्रेम त्याला म्हणतात. कुठलंही निमित्त नसताना आकर्षण असणं याचं नाव आहे शुद्ध प्रेम. आपल्या जीवनामध्ये फक्त भगवानच पाहिजे, दुसरं काही नको. कशा करता पाहिजे? देव. देवाची या चाडे आळवावे देवा, देह भावा पाडूनिया, ओस देह भावा पाडूनिया. देवाच्या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडूनिया, ओस देह भावा पाडूनिया, ओस देह भावा. प्रेमाची व्याख्या महाराज, भगवान परमात्मा का हवाय असा जर प्रश्न केला त्याला उत्तरच नाही.
तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. सच्चिदानंद भगवंतावर निरतिशय प्रेम केल्यानंतर जीवनात सर्वस्व प्राप्त होतं. आणि त्या प्रेमसुखामध्ये राहिल्यानंतर तुकोबारा म्हणतात, असं सुख त्रिभुवनात नाही, नाही त्रिभुवनी सुखया समान. असं आम्हाला मिळाल्यामुळे मनावने मन स्थिरावले, आमचं मन स्थिर झालं. आता आम्ही कुठेही बदल करत नाही. मनाच्या काही अवस्था आहेत. पहिली अवस्था अस्फुरण अवस्था, दुसरी अवस्था आहे अहंस्फुरण अवस्था, तिसरी अवस्था आहे वासनास्फुरण अवस्था, आणि चौथी परमार्थातली वासना अवस्था आहे भगवतस्फुरण अवस्था. पहिली आहे अस्फुरण अवस्था. मनुष्य झोपी गेल्यानंतर त्याला काही आठवत नाही महाराज, मन आहे पण स्फुरत नाही काही. अस्फुरण अवस्था. काय कळतं झोपीमध्ये? झोपी गेलेल्या माणसाला झोप कुठून आली कळतं का? नाही कळत. का आली कळतं का? नाही कळत. किती वाजून किती मिनिटांनी आली हे तरी कळतं का? तेही कळत नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, झोपी गेलेल्या माणसाला आपण झोपी गेलो हे तरी कळतं का? तेही कळत नाही. मग झोप कळते कधी? जाग झाल्यावर मग कळतं की आपण झोपी गेलो. भूतकाळातली झोप कळते, वर्तमान काळातली झोप कळत नाही, कारण तिथे मन अस्फुरण अवस्थेमध्ये असतं. दुसरी अवस्था अहंस्फुरण अवस्था. झोप थांबते, अंथरुणावर उठून बसतो, मग त्याच्या लक्षात येतं मी चिखली गावामध्ये अंथरुणावर झोपी गेलो होतो, माझी झोप संपलेली आहे, मी कोणीतरी आहे असा अहंकार जागा होतो. याला म्हणतात अहंस्फुरण अवस्था. याच्या पुढे एक मनाची अवस्था आहे, त्याला म्हणतात वासनास्फुरण अवस्था. मला काहीतरी हवं आहे. कोणाला चहा हवा, कोणाला तंबाखू हवी, कोणाला बिडी हवी, कोणाला काही हवं. वासना निर्माण होते, वासनास्फुरण अवस्था. या तीन अवस्था प्रपंचातल्या आहेत. चौथी भगवतस्फुरण अवस्था. परमात्म्याचं सतत स्फुरण होत जाणं, याचं नाव भगवतस्फुरण अवस्था. भगवान परमात्म्याच्या सुखाची का प्राप्ती झाली की पुन्हा दुसरं मनामध्ये येतच नाही. रेखीला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चार. परमात्म स्वरूपाचा अनुभव आला की दुसरं राहत नाही. एक संत म्हणतात, पीतम छबी नैन न बसी परक छबी कहाँ सहाय, बरी सहाय रही मन लकी फिर पाथिक आप ही जाय. धर्मशाळा आहे, धर्मशाळा. यात्रेचा काळ सुरू झाला होता. सगळी धर्मशाळा गच्च भरली होती. आलेले वाटसरू पाहत होते. आता इथं तर पाय ठेवायला जागा नाही, कुठं बसावं? मग आलेले वाटसरू ती धर्मशाळेमध्ये प्रवेश करत नाहीत. तसं भगवान परमात्मा मनामध्ये एकदा का बसला पुन्हा बाकीच्या विषयामध्ये शिरू शकत नाही. आणि याच्यामुळे मनाला स्थैर्य प्राप्त होतं. मनाला स्थैर्य प्राप्त होणं हे पूर्ण आनंदाचं स्वरूप आहे. मन हे निश्चळ झाले केव्हाई, मन हे निश्चळ झाले केव्हाई, मन हे निश्चळ झाले केव्हाई, मन हे निश्चळ झाले केव्हाई. दयाउडे काही निज सुखा सुखा म्हणतात, एकदा का मन स्थिर झालं पूर्ण आनंदाची प्राप्ती होते आणि ते स्थिर होते. महाराज म्हणतात त्याच्याकरता मी स्थिर झालो. नाही त्रिभुवने सुखया समान मनवने मन स्थिरावले. महाराजांना विचारलं, महाराज तुमचं मन स्थिर झालंय, कशामध्ये स्थिर झालंय?
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जेवे पाऊले कोवले धरिले जेवे पाऊले कोवले धरिले जेवे पाऊले कोवले पाऊले कंठी है तो रामनला धरिले जीवे पाऊले कोवरे धरिले जीवा पाऊले धरियली जीवी पाऊले कोवळी कंठी एकावळे नाममाळा. मी माझ्या जीवनात भगवान परमात्म्याची कोवळी पावलं धरून ठेवलेली आहे आणि त्याच्या करता कंठी एकावळे नाममाळा भगवान परमात्म्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण केलेलं आहे. एका दृष्टिकोनातून देवाचं ध्यान आहे तर दुसऱ्या दृष्टिकोनातून देवाचं नाम आहे. हेची परमार्थ साधन मुखे नाम हृदय ध्यान. भक्तीचा विस्तार नाही महाराज, भक्ती फक्त दोन मध्येच बसते. तोंडाने परमात्म्याचं नामचिंतन व्हावं आणि हृदयाने भगवान परमात्म्याचं ध्यान करावं, हे भक्तीचं स्वरूप आहे. माझ्या जीवात देवाची पावलं धरली. एकदम जीवात धरण्याकरता इंद्रियापासून सुरुवात करावी लागते. एकदम परमात्मा हृदयामध्ये उतरत नाही, त्याला अभ्यास आहे. अभ्यास बनत बनत बन जाय. पहिल्यांदा सुरुवात करावी लागते इंद्रियाकडून. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. म्हणून आपल्या हरिपाठाचे जे ध्रुपद आहे ना, ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा म्हणतात ती जीवा यावया वाटे वाचेची या लावी. आपल्या जीवनामध्ये उतरण्याकरता इंद्रियातून सुरुवात करावी लागते. इंद्रियातून मनात, मनातून बुद्धीत, बुद्धीतून जीवात, असा क्रम आहे. परमात्म्याची कोवळी पावलं माझ्या जीवात धारण करण्याकरता मी प्रयत्न केले आणि ते मी धारण केली. धारण केली याचा अर्थ आता ते माझ्या हृदयातून बाजूला जाऊ शकत नाही. पावलं हे उपलक्षण असं समजा किंवा परमात्म्याच्या पावलामध्ये स्वतंत्र सामर्थ्य असंही समजा. शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, उत्तमानाम स्वरूपम हि पादशब्देन भन्यते. श्रेष्ठ पुरुषाचा निर्देश करत असताना पायातून निर्देश करतात. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य असा आपण निर्देश करतो, पायाच्या स्वरूपातून निर्देश करतो. परमात्म्याच्या पायाचा महिमा आहे. भगवान परमात्म्याच्या दोन गोष्टीचा सर्वात मोठा महिमा आहे. पहिला महिमा आहे परमात्म्याच्या मुखाचा महिमा पहिला आहे. दुसरा महिमा भगवंताच्या पायाचा महिमा आहे. परमात्म्याच्या मुखाचा महिमा संत मंडळी अनुभवाने सांगतात. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहा जाती, कोटी ब्रह्म हत्या काय महिमा वर्णो आता सांगले किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, आता सांगले किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. परमात्मा
परमात्म्याच्या श्रीमुखाला पाहिल्यानंतर कोट्यावधी घडलेल्या पातकाचा नाश होतो. दुसरी गोष्ट, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळे याची भूक नवजे माझ्या. भगवंताला मुखाला पाहिल्यानंतर सुखाला सुख होतं. हे मुखाचं लक्षण आहे, मुखाचा दर्शनाचा फायदा आहे. म्हणून भगवत भक्त अवलोकन करतात. अवलोकन पूजा झाल्यानंतर भगवंताच्या विग्रहाकडे पाहत राहणं याला अवलोकन म्हणतात. पूजावलोकन मूर्तीचे त्याला अवलोकन म्हणतात. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या पायाचा महिमा आहे. गंगा ही अत्यंत पवित्र आहे, जगाला पवित्र करते, पण ती गंगा परमात्म्याच्या चरणांगुष्ठामध्ये राहते. भगवंताच्या पायाला महिमा आहे. माणसाच्या मनात जो अभिमान आहे, जे अभिमानामुळे आपण जन्मच्या जन्म दुःख भोगत चाललो, तो अभिमान लवकर जात नाही महाराज. बड्या बड्याचा जात नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. दुर्धर असणारा अभिमान. पण भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये सामर्थ्य आहे, तो अभिमान नष्ट होतो. इतिहास आहे का भगवत भक्ताचा. मंगळवेढा सध्या सोलापूर जिल्ह्यातला तालुका आहे. तिथे एक श्यामा नावाची वेश्या होती. तिला एक मुलगी झाली, तिचं नाव कानोपात्रा. आणि कानोपात्रा देहाने अत्यंत सुंदर होती. तिचा इतिहास आहे, त्या कानोपात्रेने परमात्म्याच्या चरणावर हात ठेवल्याबरोबर तिचा अभिमान नष्ट झाला. महाराजांचा संकेत आहे, तो दृष्टांत झालेला असावा. चला होऊ द्या. तिसरा आपण प्रकार सांगू. परमात्म्याच्या चरणामध्ये महिमा आहे. जड मनाला चिद्रूप बनवण्याची ताकद भगवंताच्या चरणामध्ये आहे. मोठा इतिहास आहे तो. रामायणातला प्रसंग झाला असेल. राजा जनकाला भगवान शंकराच्या उपासनेतून धनुष्य मिळालं होतं. त्याला शिवधनुष्य म्हणतात. मोठं बलाढ्य होतं. ते उचलण्याकरता शेकडो माणसं लागायचे. राजवाड्यामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये ठेवलेलं होतं. पूर्वीचा काळ होता. सकाळी उठल्याबरोबर झाडून काढणं आणि गायीच्या शेणाने सारवणं पहिल्यांदा पावित्र्याचं साधन होतं. रोज तो राजवाडा सारवला जायचा. मात्र सारवत असताना ज्या कोपऱ्यात शिवधनुष्य ठेवलं होतं, त्या खालची जागा तशीच राहायची. कोण उचलणार? रोज शेकडो माणसं कोण जमा करणार? बाजूनं जागा सारवायची. भगवती सीता माता तारुण्यामध्ये आलेले होते. एके दिवशी सीता मातेला सारवण्याची लहर आली आणि शेण घेऊन सारवू लागल्या. सारवता सारवता शिवधनुष्याच्या जवळ गेल्यानंतर नेहमीप्रमाणे बाजूनं न सारवता डाव्या हातानं शिवधनुष्य उचललं आणि खालची जागा सारवून घेतली. पुन्हा शिवधनुष्य टेकवलं. नेमकं राजा जनकाने पाहिल्याबरोबर तोंडात बोट घातलं. बापरे बाप, ही तर आधी माया शक्ती दिसते. जे धनुष्य उचलण्याकरता शेकडो माणसं लागतात आणि माझी सीता तर एका हाताने उचलते. फार बलवान आहे. आता सीता तारुण्यात आलेली आहे. लग्न करणं आवश्यक आहे. पती शोधत असताना असाच पती शोधला पाहिजे की तो सीतेपेक्षा बलवान असला पाहिजे. बहुतेक मुलगी वयात आल्यानंतर स्थळ शोधत असताना मुलीच्या कुटुंबापेक्षा मुलाच्या कुटुंबातली संपत्ती अधिक असावी. मुलीच्या वयापेक्षा मुलाचं वय 1-2 वर्षानं तरी अधिक असावं. मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाचं शिक्षण अधिक असावं. आता मुलगी MA पास आहे, मुलगा नॉन मॅट्रिक, विसंगती. राजा जनकाने ठरवलं, जो डाव्या हाताने शिवधनुष्य उचलेल आणि कानाडीला बाण लावून भंग करेल त्याला माझी सीता माळ घालणार. स्वयंवर घोषित झालं. जिकडे तिकडे निमंत्रण दिलं गेलं. देशोदेशीचे राजे जमा झाले. रावणही त्याच्यामध्ये आला होता. पहिला प्रयोग रावणाने केला. ते धनुष्य रावणाच्या अंगावर कोसळलं. आपल्याला इतिहास माहिती आहे. एवढ्या मोठ्या बलाढ्य राजाकडनं ते शक्य नाही. सगळे राजे स्थिर झाले होते. कोणी उठायला तयार नाही. शेवटी राजा जनकाने गर्जना केली, आज जगामध्ये क्षत्रिय उरला नाही का? कोणातच ही हिंमत नाही का?
गर्जना केल्यानंतर विश्वामित्रांनी प्रभुरामचंद्रांना खुणवलं, रामा उठ. मोठी माणसं आपणहून पुढे पुढे करत नसतात. प्रभुरामचंद्र उठले, गुरुची आज्ञा म्हणून विश्वामित्राच्या पायावर डोकं ठेवलं आणि धनुष्याकडे जाऊन डाव्या हाताने ती शिवधनुष्य उचललं, कानाडीला बाण लावला, खेचल्याबरोबर धनुष्याचे तुकडे झाले. प्रभुरामचंद्रांच्या नावाचा जय जयकार झाला. भगवती सीतामाता हातामध्ये माळ घेऊन पुढे आल्या. गळ्यात माळ घालण्याकरता हात पुरेना, कारण प्रभुरामचंद्र उंच होते, हात पुरेना. शेवटी जवळची माणसं प्रभुरामचंद्राला म्हणत होती, रामा खाली वाका, तुमच्या गळ्यामध्ये माळ घालायची आहे. प्रभुरामचंद्र मात्र खाली वाकत नव्हते. न वाकण्याचं एक कारण होतं, प्रजा म्हणेल अगोदरच बायकोच्या पुढे कसा वाकला, नावं ठेवी. प्रभुरामचंद्र वाकत नव्हते. लक्ष्मणजी विचार करतात, माझी आई केव्हाची हार घेऊन उभी आहे आणि हे तर वाकत नाहीत, यांना वाकवण्याची ताकद फक्त लक्ष्मणातच आहे. लक्ष्मणजी पुढे गेले आणि लक्ष्मणाने प्रभुरामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवलं. आपल्या भारतीयांची परंपरा आहे, आपल्याला नमस्कार करणारा लहान असो, थोर असो, विद्वान असो, अज्ञानी असो, सत्ताधारी असो, बिगर सत्ताधारी असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा असल्यामुळे त्या भावनेने प्रतिनमस्कार करावा. लक्ष्मणाने पायावर डोकं ठेवल्यानंतर प्रतिनमस्कार करण्याकरता प्रभुरामचंद्र खाली वाकले. सीता मातेने गळ्यात माळ टाकली. दुंदुबी वाजू लागल्या, जिकडे तिकडे जय जयकार होऊ लागला. सीता मातेच्या दासी सीता मातेला म्हणू लागल्या, सीते भाग्यवान आहेस, जगाचा मालक तुझा मालक झालाय. आता एक काम कर, पायावर डोकं ठेव. सीता माता डोकं ठेवत नव्हत्या. नाही ठेवणार. का बरं? नम्रता नाही, नम्रतेचा प्रश्न नाही, डोकं का पायावर ठेवत नाही? सीता माता म्हणजे तुम्हाला कल्पना नाही, ही पावलं इकडे येत असताना गौतम ऋषीच्या आश्रमातून आली आणि तिथे या पावलाचा फार मोठा प्रताप झाला. शिळा होती, मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणीने लंका दहन केली हनुमंते काशाने. या पायाचा स्पर्श झाला की दगड दगड राहत नाही, तो स्त्री बनतो, म्हणून पाया पडत नाही. सखी विचारू लागल्या, तू काय दगड आहेस का? तुला काय काळजी आहे का जायला न पाया न पडायला? सीता माता म्हणतात, तुम्हाला माहित नाही, माझ्या कपाळाला मुकुट आहे आणि त्या मुकुटामध्ये हिरे बसवलेत. हिरे म्हणजे दगडाची अतिउच्च जात. मी जर यांच्या पायावर डोकं ठेवीन तर मुकुटातले हिरे हिरे राहणार नाहीत, ते सगळे स्त्रिया होतील आणि माझ्या सवती बनतील, म्हणून पाया पडत नाही. ज्याच्या चरणाचा स्पर्श असा आहे की जडाला छिद्रूप बनवतो, त्या चरणाला तुकोबारा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण केलेलं असल्यामुळे आम्ही आता छिद्रूप बनलो. दरी येली जीवी पाऊले कोवळी. कोवळी याचा अर्थ ज्याच्यामध्ये नित्य नूतन आनंद देण्याची शक्ती आहे, त्याला कोवळ म्हणतात. शास्त्रामध्ये असा एक प्रकार आहे, क्षणे क्षणे यन्ना विन्यमुपैती तदैव रूपम रमणीयताया. जे क्षणाक्षणाला नूतन असतं ते माणसाला आनंद देतं. संसारामध्ये पहिल्यांदा ज्याचं आकर्षण असतं ते जवळ का आलं की त्याच्यात आकर्षण राहत नसतं, आणि जे जवळ नसतं त्याच्यात आकर्षण असतं. परमात्म्याचं तसं नाही महाराज. भगवान परमात्म्याचं एकदा का दर्शन झालं की त्याचं आकर्षणच संपत नाही. असं अतूट असणारं जे आकर्षण आहे, त्या अतूट आकर्षणाच्या द्वारे आम्ही त्या पावलाला स्वीकारलेलं असल्यामुळे दरी येली जीवी पाऊले कोवळी. आणि हृदयात धारण करण्याकरता कंठी नामावळी एकावळी नाममाळा. परमात्म्याची जी नामं आहेत, रामकृष्ण हरी, मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, जे जे आपल्या आवडीचं नाम असेल त्या त्या नामाची मालिका आम्ही कंठामध्ये धारण केल्यामुळे परमात्म्याची पावलं हृदयात धारण केलेली आहेत. आणि त्या पावलामुळे आम्हाला जे प्रेमसुख प्राप्त झालेले आहे ते सुख त्रिभुवनात नसल्यामुळे आमचं मन दुसरीकडे जाण्याला तयार नाही. विठोबा रखुमाई कुमार
झिवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा, यामुळे आम्ही स्थिर आहोत. असं सुख जगात नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला सुख झालं, पण सुख होत असताना ते कुठल्या तरी क्रमाने होतं, एकदम होत नसतं. त्याला क्रम आहे. ब्रह्मसुख होत असताना अगोदर चित्ताची शुद्धी आहे, गुरुची प्राप्ती आहे, गुरुची शक्तिपात आहे आणि आत्मसाक्षात्कार आहे, नंतर ब्रह्मसुख आहे. क्रम आहे त्याला, क्रम. तुम्हाला हे सुख झालं, हे कोणत्या क्रमानं झालं महाराज? तो क्रम अभंगाच्या 3ऱ्या विश्रांती आशित हो बोलिया अबलो 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 विश्रांती बुढ़ती पाहिजे, नसाहे बुढ़ती पाहिजे, नसाहे बुढ़ती पाहिजे, धरला जीव पाहू पाऊले कोवाळी, धरला जीव पाऊले कोवाळी. सुखाचा क्रम सांगतात. क्रम पहिल्यांदा मी शीतळ झालो, शीतळ होणे पावलो विश्रांती. शीतलता म्हणजे शांती आहे, शांतीच्या द्वारे मिळालेली विश्रांती आहे आणि विश्रांतीतून प्रेमसुखाची प्राप्ती. सामान्य माणसाला सुखाची प्राप्ती समृद्धीतून वाटते, शांतीतून वाटत नाही. समृद्धीतून सुखाची प्राप्ती होत नसते, शांतीतून सुखाची प्राप्ती होत असते. तुकोबऱ्यांचा अभंग आहे, शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. समृद्धी आणि शांती याचा संबंध असतोच असं नाही. आपल्या संत मालिकेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्याकडे समृद्धी होती आणि शांती होती. पण इतर संतांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर इतरांच्याकडे समृद्धी होती असं म्हणता येणार नाही. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भेके कुतरे घर राखे. ती समृद्धी नव्हती पण शांती मात्र होती. म्हणून आपल्या विचारामध्ये असा प्रकार आहे, समृद्धीतून शांती मिळतेच असं नाही. समृद्धी कशाला म्हणतात? प्रपंच सगळं अनुकूल होणं याचं नाव समृद्धी. एअर कंडिशन बंगला आहे, इम्पोर्टेड गाड्या आहेत, किती खर्च केला तरी पैसा न संपणार आहे, सत्ता आहे, सगळं आहे, याला समृद्धी म्हणतात. पण समृद्धीतून शांती मिळेलच नाही सांगता येत. एक छोटासा प्रसंग सांगतो. आमच्या जिल्ह्यातले साखर कारखान्याचे चेअरमन, आम्ही एका बैठकीत बसलो होतो. त्यांनी आपला एक मागचा अनुभव सांगितला. म्हणाले, महाराज आम्ही 15 दिवसापूर्वी ब्राझील देशाच्या दौऱ्यावर गेलो होतो. कारण जगात ब्राझील देश असा एक आहे, म्हणतात त्या देशावर जगातल्या साखरेचे भाव अवलंबून आहेत. देश अत्यंत समृद्ध आहे. आपल्यापासून जाण्याकरता म्हणतात 18 तास विमानाचा प्रवास करावा लागतो त्याला, आणि 8 महिने सतत पाऊस पडतो. आपल्याकडे पावसाळ्यात पाऊस पडण्याची मारामार आहे. त्या ब्राझील देशामध्ये 8 महिने सतत पाऊस पडतो म्हणतात. सगळे ऊसाचेच मळे आहेत. त्या चेअरमनने तिथली समृद्धी सांगितली. ते म्हणाले, ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे. कोण? अल्पभूधारक. 500 एकरचा नाही, हेक्टरचा. 1250 एकरचा मालक. तो जर प्रवासाला निघाला तर मालकीच्या हेलिकॉप्टरने निघतो म्हणाले. केवढी समृद्धी आहे. जाता जाता त्यांनी सांगितलं, महाराज एवढे जरी माणसं समृद्ध आहेत, पण आम्ही बारीक निरीक्षण केलं, त्या लोकांना झोप घेण्याकरता गोळ्या खाव्या लागतात. मी म्हटलं, साहेब आमच्या देशातली माणसं सुखी आहेत,
गोळ्या न खाताना कीर्तनात सुद्धा झोपी जातात. समृद्धी आणि शांती दोघांचा संबंध आहे असं कोण म्हणते महाराज? समृद्धी फक्त देहाकरता उपयोगी असते, शांती हा भागच वेगळा आहे. आणि ती शांती परमात्म्याच्या ध्यानातून आणि परमात्म्याच्या नामचिंतनातून आम्हाला मिळाली. त्यामुळे आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. जन्मच्या जन्म संसाराच्या क्षेत्रामध्ये आमचं मन तापून गेलं होतं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तप्त झालो होतो, पण तो तापलेलो मात्र या परिणामातून आम्ही शांत झालो. शीतळ होनी पावलो विश्रांती. शांतीतून मिळालेली विश्रांती विश्रांती आहे, दुसरी विश्रांती नाही. हो, आपण सांगत असतो. आता आपण कीर्तनामध्ये जवळजवळ 1.5-2 तास बसून आहोत. टाळकरी मंडळी उभी आहेत. एका जागेवर उभं राहिल्यामुळे त्यांच्या पायाला थकवा येत असतो आणि उभं राहणाऱ्या माणसाला विश्रांतीची गरज असते. उभं राहणाऱ्याला विश्रांती कशाने मिळते? खाली बसले की त्यांना विश्रांती. आपण बसलो, आपल्याला काही कष्ट आहे का? काहीच कष्ट नाही. पण तो आपल्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. कशावरून? ज्या माणसाला 2 तास मांडी घालून बसायची सवय नाही, अशी माणसं कीर्तनात येऊन बसली 1.5 तासामध्ये एक मांडी उचलून धरतात. का? मांडीला कष्ट होऊ लागलं म्हणून उचलतात. तिला बरं वाटलं की तिला टेकायचं, पुन्हा दुसरी उचलायची. तेवढं नाही भागलं, दोन्ही मांडे हातात धरून बसायचे. बसण्याची प्रगती कशाचं लक्षण आहे? बसून बसून कष्ट झाल्याचं लक्षण आहे. माझा प्रश्न आहे, बसणाऱ्या माणसाला विश्रांती कशाने मिळेल? उभं राहण्याने. काय विचित्रपण आहे महाराज. उभं राहणाऱ्याला बसण्याने आणि बसणाऱ्याला नेमकी विश्रांती कशाने? घरी जाऊन झोपी जाण्याने. नाही नाही नाही, तो पक्ष टिकत नाही. कारण घरी जाऊन जरी आपण झोपी गेलो तरी सकाळी उठून बसतो. उठतो का याचं उत्तरच हे, झोपून झोपून कष्ट होतं म्हणून उठतो. आणि उठतो म्हणून बरं आहे, नाही तर लोकांनी पोचवलं असतं. मुद्दा असा आहे आपला की कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला कष्ट आहेत. आपण विश्रांती घेतो म्हणतो, खरी विश्रांती नाही. आपल्या विश्रांतीची व्याख्या आहे कष्टाचा बदल ही आपली विश्रांती आहे, नेमकी विश्रांती नाही. एक सिद्धांताचं चिंतन म्हणतो, माणसाला कष्ट होतं केव्हा? जेव्हा परमात्म्याचा वियोग झाला, कष्टाला सुरुवात झाली. ज्ञानोबाने फार सुंदर दृष्टी सिद्धांत सांगितले. पडिले दूर देशी मज आठवे मानस, पडिले दूर देशी मज आठवे मानस, पडिले दूर देशी मज आठवे मानस, पडिले दूर देशी मज आठवे मानस. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. बिन तैसी रजो झाले ओ मानसी, बिन तैसी रजो झाले ओ मानसी. नको नको हा वियोग जगात जेवढे फिलॉसॉफर झाले, मला वाटतं इतकं सुंदर चिंतन कोणी मांडलं नसेल. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची. परमात्म्याचा जीवाचा वियोग झाला की कष्टाला सुरुवात झाली, आणि भगवंताचा जीवाला संयोग झाला की कष्ट संपले. त्या वृंदावनला भगवान कृष्ण परमात्म्याने गोपींना रासलीलेचा आनंद दिला. नाथ महाराज वर्णन करतात, रास क्रीडेची राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती.
गोपिका अर्धक्षण मानिती काहा गबसी उगवला. 6 महिने ब्रह्मदेवाच्या महिन्याची अखंड रात्र बनवली आणि भगवंतानी परमात्मा सुखाचा आनंद दिला. गोपींना तो आनंद क्षणभर वाटला. का? भगवंताशी संयोग आहे. 10-5 मिनिटं कीर्तन जर लांबवलं लोक शिव्या देतील. बोला काही कळतं का नाही? घड्याळ आहे की नाही याच्याकडे? जिथं परमात्म्याचा संयोग आहे तिथं संसाराचं कष्टच नाही. आणि देवाचा वियोग झाला, तुम्ही कोणी व्हा, कष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण सारखी जन्मच्या जन्म कष्ट बदलत आलो, विश्रांती घेत आलो नाही, कष्ट बदलतो. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो गमचीचा. एका चोराने चोरी केली, चोरीत सापडला, चोरी शाबीत झाली. गुन्हा शाबीत झाल्यामुळे न्यायाधीशाने शिक्षा ठोठवली. शिक्षा मात्र 2 पद्धतीची होती. 2 शिक्षेपैकी मनाने त्याच्या मनाला जे वाटेल ते त्याने भोगायची. एक शिक्षा अशी होती, एका वेळेला 1 किलोभर मिरच्या खायच्या आणि ते नाही पटलं तर एका वेळेला 100 फटके खायचे. चोराने न्यायाधीशाचे आभार मानले. साहेब बरं झालं माझ्या मनावर ठेवलं तुम्ही, मी फटके खाणार नाही. फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये फटक्याची शिक्षा आहे. मी नाही फटके खाणार, मिरची खातो. मिरची खा. जुन्या लवंग्या मिरच्या 1 किलोभर आणून ठेवल्या. 15-20 नुसत्या मिरच्या खाल्ल्या दिल्या. ढीग तसाच पुढे होता. तोंडात आग होत होती, पोटातल्या मिरच्या बडबड करत होत्या. त्याच्या लक्षात आलं की शेवटची मिरची आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. सांगितलं साहेब मी मिरची खात नाही. मग फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता. हातातला हंटर चांगलं निबर्डक होतं, निर्भीडपणानं मारत होता. 15-20 फटके मारल्याबरोबर पाठ सुजली त्याची. लक्षात आलं 100वा फटका आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. सांगितलं साहेब हे फटके मारायचं बंद करा. का? आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या आणि थोडे, त्याला हसायचं काम नाही महाराज, आपलं सामान्य जीवन हेच चाललेलं आहे. थोडा चहा प्यायचा, थोडे पोहे खायचे, थोडा TV पाहायचा, थोडा गावातला फेरफटका करायचा. जीवन नाही पोरचेष्टा आहेत. खरा विसावा तो आहे भगवंताच्या वृत्तीमध्ये स्थिर राहण्यामध्ये जीवनाचा खरा विसावा आहे. तुकोबारा म्हणतात तो आम्हाला विसावा मिळाला. शीतळ होणे पावलो विश्रांती. आणि त्या विश्रांतीमुळे नसा हे पुढती चाली चित्ता. आता दुसरं काही मनामध्ये यावं असं मनाला सहनच होत नाही. जिथं अखंड परमात्म्याच्या प्रेमसुखाचं साम्राज्य आम्हाला मिळतंय तिथं प्रपंचातल्या कनिष्ठ विषयाकडे मन जाईलच कसं. जो चकोर चंद्रकिरणाच्या प्रकाशामध्ये अमृतकण वेचतो तो वाळवंटातले खडे खाईल का? तसं आम्ही ज्या परमसुखाचा आनंद भोगला इतर तुच्छ सुखाकडे मन जाईल का? त्याच्यामुळे नस आहे पुढती चाली चित्ता. आमच्या चित्ताला दुसरी चाल सहन होत नाही. दरी येली जीवी पाऊले कोवळी कंठी एकावळी नाममाळा. महाराज हे तुम्ही सांगता सगळं तुमच्या आतलं आहे, हे अव्यक्त आहे, आम्हाला न दिसणार आहे, आम्हाला बाहेरून न कळणार आहे. बाहेरून कळणारं काही तुमच्या जीवनात घडलं का? महाराज ते अभंगाच्या शेवटच्या सकळ सोहळे तुका म्हणे झाले. सकळ सोहळे म्हणे झाले. सकळ सोहळे तुका म्हणे झाले. सकळ सोहळे
डोळे पांडुरंगे तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोळे पांडुरंगे हो हो बण होनी बण पाऊले रावले करियली जीवे तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोळे पांडुरंगे तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोळे पांडुरंगे राम कृष्ण हरी हरी जीवे पाऊले दिसणाऱ्या परिणामाच्या गोष्टी तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे झाले सकळ सोहळे. सोहळा त्याला म्हणतात. दिसणाऱ्या सुखाचं नाव सोहळा आहे. हो, ज्ञानोबारांचा पालखी सोहळा, ज्ञानोबारांचा समाधी सोहळा. आपण प्रपंचामध्ये 16 शब्द वापरतो. लग्न सोहळा, वास्तुशांती सोहळा, ज्याच्यामध्ये अनेकांना प्रगट सुख मिळतं त्याचं नाव आहे सोहळा. माझ्याही जीवनामध्ये असे प्रगट सोहळ्याचे प्रसंग झाले. आपली वेळ संपत आल्यामुळे 2-4 सोहळे सांगतो. तुकोबारांच्या जीवनामध्ये कोणते कोणते सोहळे झाले. पहिला सोहळा, रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना बोलवून, तुम्हाला वेदवाणीचा अधिकार नाही, तुम्ही अभंग करणं बंद करा अशी ताकीद दिली. आणि देहू गावच्या पाटलाला सांगितलं, तुकाराम महाराजाने देहूमध्ये राहू नये असं काही करा. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भेक कोण घाली. शेवटी रामेश्वर भट्टाच्या आज्ञेने जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या आनंद डोहामध्ये दगड बांधून बुडवायला लावले. मनाला उद्वेग निर्माण झाला. देवना संसार तुका दुहीकडे चोर. हे भगवंता, तुमची आज्ञा झाली म्हणून मी अभंग लिहिले, पण ते आता तेही राहिले नाहीत. देवना संसार अशी अवस्था झाली. महाराज अनुतापामध्ये देवाचं चिंतन करू लागले. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, नपवसी अनंता माय बापा. भगवंताची प्रार्थना केली. इतिहास आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याने बालवेश धारण केला आणि बुडवलेले सगळे गाथे अभंग. अगदी लाह्या जशा कोरड्या काढाव्यात तशा पद्धतीनं तुकोबारांना आणून दिले. सोहळा झाला. दुसरा प्रसंग आहे, महाराज भजन करण्याकरता जेव्हा डोंगरावर चालले, ज्वारीचं पीक होतं शेतामध्ये. त्या पिकातून रस्ता होता. सकाळची वेळ, काही पक्षी दाणे टिपण्याकरता आले होते. महाराजांच्या अंगाचा स्पर्श त्या ताटाना झाल्यामुळे खडखड आवाज होऊ लागला. पक्षी घाबरले आणि पळून गेले. जगद्गुरु तुकोबारांना वाईट वाटू लागलं. मी काय यांना उठवण्याकरता आलो, माझी भीती यांना का वाटावी. अंतःकरणामध्ये वाईट वाटलं. भगवंताची प्रार्थना केली, हे भगवान, अवघी भूते साम्य आली, देखील म्या काही होती. विश्वास तो मग खरा, पांडुरंग कृपेचा. हे सगळी भूतं साम्य अवस्थेला आलेली मी केव्हा पाहिन. असा धावा केल्यानंतर उडून गेलेले पक्षी पुन्हा तुकाराम महाराजांच्या अंगावरून बसले. सोहळा दुसरा. तिसरा सोहळा, जगद्गुरु तुकोबारांचे एक लोहगावचे शिष्य होते. महाराजांच्या संगतीमध्ये प्रपंचामध्ये विसंगती निर्माण झाली. या सूडबुद्धीने शिष्याच्या पत्नीने तुकाराम महाराजांची सेवा करण्याकरता आपल्या पतीच्या द्वारा आपल्या घरी आणवलं आणि सकाळी महाराजांना स्नान घालण्याकरता सळसळता पाण्याचा हंडा कपड्याने धरून महाराजांना नाणीवर बसवलं आणि तस्याचा तसा पालथा गेला. संत म्हणजे दगड नव्हे, संत म्हणजे लाकूड नव्हे, त्यांना संवेदना असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा धावा करू लागले. जळे माझी काया लागला उणवा, धावरे केशवा माये बापा, पेटली अंग कांती रोमावळे. भगवंताचा धावा केला. एका क्षणात दाह शांत झाला. सोहळा पूर्ण झाला. आणखीन एक सोहळा सांगतो. महाराज कीर्तन करत होते. गावामध्ये एका स्त्रीचं एकुलतं एक मूल मेलं होतं. कीर्तनाचा आवाज येत होता. संतापामध्ये तसंच मूल उचललं
आणि एका भिंतीला कीर्तनात आणून बसवलं. गेली निघून. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या नामचिंतनामध्ये सर्व सज्जनांच्या संगतीमध्ये भजनाचा आनंद लुटत होते. भजन करत असताना वारकरी संप्रदायामध्ये वाजे टाळ, टाळ्या, टाळी, टाळ, टाळ्या आणि टाळी म्हणजे जीभ, तिघाच्या संगतीतून नाद ब्रह्माची उत्पत्ती होते. सर्वांना टाळ्या वाजवण्याचं सांगत होते. कीर्तनात टाळ्या का वाजवाव्या त्याचे शास्त्रीय कारण अनेक आहेत. आता मी सांगत नाही, माझा वेळ झालाय. सगळे आनंद लुटत होते, पण एक टेकून बसलेलं मात्र टाळी वाजवत नव्हतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सहज लक्ष गेलं तिकडं. जवळच्या श्रोत्यांना विचारलं, का हो आपण सगळे टाळ्या वाजवून भजन करतो, पण ते टेकून बसलेले का बरं भजन करत नाहीत? जवळच्या माणसाने मागे वळून निरखून पाहिलं. ते हालतही नव्हतं, बोलतही नव्हतं, श्वासोश्वास घेत नव्हतं, नवे नवे ते जिवंतच नव्हतं. जवळच्या लोकांनी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता हे भजन का करत नाही? त्याचं कारण आहे, अहो हे जिवंत नाही म्हणून भजन करत नाही. जे जिवंत असतात, मला वाटतं कळेल आपल्याला, भजन कोण करतं? जे जिवंत असतात तेच भजन करत असतात. जे जिवंत नसतात ते कधी भजन करत नसतात. अहो हे जिवंत नाही. महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी एक अभंग निर्माण केला. महाराज, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे जाऊ नये, थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे, तुका म्हणे माझे पुरवावे डोहळे, दावणी सोहळे सामर्थ्याचे. अभंग रचना केल्यानंतर मेलेलं मूल परत जिवंत झालं. हे सोहळे काही कमी आहेत का? असे दिसणारे सोहळे भगवान परमात्म्याने आमचे पुरवले. तुका म्हणे झाले सकळ सोहळे, पुरविले डोहळे पांडुरंगे. आमच्या अंतःकरणातलं डोहळा त्याला म्हणतात. सुप्त इच्छा त्याला नाव आहे डोहळा. मनातले सगळ्या सुप्त इच्छा भगवान परमात्म्याने पुरवल्या. का पुरवल्या? धरी येली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळे नाममाळा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.